नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. क्रिप्टो बद्दल आपण डिस्कशन करणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे क्रिप्टो. तुम्हाला माहित असेल, लिगल इलिगल खूप सगळे इश्यू हा क्रिप्टो नाव काढलं की येतात. फॉरेक्स नाव काढलं की लिगल इलिगलचा इश्यू येतो. लिगल इलिगल तुम्हाला माहितीच आहे सगळी रियालिटी. उगाच त्या गोष्टीवरती फापट पसारा करण्यामध्ये काय अर्थ नाहीये, कारण या गोष्टी खूप दिवसापासून इलिगल आहेत तरीही चालू आहेत. तशाच काही इश्यू नाही एवढा जास्त. तसं बघितलं तर क्रिप्टो इंडियामध्ये लिगल केलेलं आहे, त्याच्यावरती 30% टॅक्स लावलेला आहे टोटली. आणि पण काही प्लॅटफॉर्मवरती तो 30% टॅक्स लागतो, काही प्लॅटफॉर्मवरती लागत नाही. जिथं लागत नाही तिथं इलिगल आहे म्हणायचं, आणि जिथं 30% टॅक्स लागतो तिथं त्या गोष्टी लिगल आहेत, कारण तुम्ही तिथं त्याचा टॅक्स पे करताय. 30% टॅक्स पे करणं म्हणजे नॉनसेन्सचं काम आहे. ठीक आहे. बघा, टॅक्स पे करणं तशी खूप चांगली गोष्ट आहे. टॅक्स पे केला पाहिजे, ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवा. जिथं गोष्टी लिगली करता येत आहेत तिथं बिनकामी इलिगल मध्ये घुसू नका, असं माझं पर्सनली म्हणणं आहे. ठीक आहे. पण आता बघा, तुम्ही क्रिप्टोचा विचार करून काही लोक एवढी घाबरली की सर काय करायचं नेमकं, आमचं अकाउंट फ्रीज होईल का, ह्यावर जाणं त्यावर जाणं. पण असं काही नाही. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा फंड किती आहे याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड राहतात. तुम्ही लाख रुपये 2 लाख रुपये मध्ये डिपॉझिट विड्रॉल करताय तर तुम्ही युपीआय सुद्धा करू शकता. क्रिप्टोमध्ये घुसायची काही गरज नाही. क्रिप्टो हा विषय कोणासाठी बाबा? जी लोक 10 लाख 5 लाख 5 लाखाच्या वरती म्हणा, सरळ 5 लाखावरती ट्रान्झॅक्शन करतायत त्यांच्यासाठी ही क्रिप्टो ही गोष्ट आहे. त्यांनीच फक्त लक्ष द्या. ज्यांनी बाकीच्यांनी व्हिडिओ बघा, कारण कधी ना कधी तुम्ही पण मोठे होणार आहात, कधी ना कधी तुम्ही पण कमवणार आहात. मी कॉन्फिडन्स सांगतो, त्यामुळे तुम्ही पण कॉन्फिडंट राहा त्या गोष्टीबद्दल की काही दिवसानंतर तुमच्याकडे सुद्धा तेवढे पैसे येणार आहेत, तुमचा फंड तेवढा मोठा असणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण तेवढाच युजफुल ठरणार आहे. ओके. बघा, महत्वाची गोष्ट, आता प्लॅटफॉर्म जे आहेत ते आपण कोणते यूज करतो? बायनान्स आहे, ऐकला असेल. बायबिट आहे, ऐकला असेल ऑलरेडी. बायनान्स बायबिट वरती आपण क्रिप्टोमध्ये ट्रेड करू शकतो. ट्रेड करतो म्हणण्यापेक्षा बघा, ट्रेडिंग ही गोष्ट वेगळी आहे आणि क्रिप्टो तुमच्याकडे असणं ही गोष्ट वेगळी आहे. ट्रेडिंग म्हणजे काय बाबा? आपण फॉरेक्स मध्ये काय करतो बाबा? गोल्ड बाय करतो, गोल्ड सेल करतो, US100 बाय करतो, US100 सेल करतो, युरो USD बाय करतो, युरो USD सेल करतो. ह्याला म्हणायचं ट्रेडिंग. बाय सेल करणं ह्याला म्हणायचं ट्रेडिंग. ओके. आणि क्रिप्टो कॉइन असणं तुमच्याकडे ही एक वेगळी गोष्ट आहे. क्रिप्टो कॉइन म्हणजे कोणत्या झाल्या बाबा? डोज कॉइन असेल, बिटकॉइन असेल. ओके. ह्या सगळ्या कॉइन तुमच्याकडे असणं वेगळं झालं, आणि बिटकॉइन मध्ये ट्रेड करणं वेगळं झालं. जसं आपल्या फॉरेक्स मध्ये आपण XNS XM ह्या प्लॅटफॉर्म यूज करून ट्रेडिंग करतो आपण, ही ट्रेडिंग आहे. बिटकॉइन मध्ये BTC USD मध्ये करतो, बाय सेल कमी कमी लॉटनं, त्याला म्हणायचं ट्रेडिंग. आणि बिटकॉइन असणं वेगळं झालं आणि ट्रेडिंग करणं वेगळं झालं, ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवा. विदाउट कन्फ्युजन. बरं, काय तर बाबा काय कोणाला समजलं नसेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, सोडून द्या. इथपर्यंतचा विषय सुद्धा सोडून द्या. विषय आणि मुद्दा खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण करतो फॉरेक्स ट्रेडिंग, बरोबर. आपण त्याच्यामध्ये कशाने डिपॉझिट करतोय बाबा? युपीआयने डिपॉझिट करतोय. विड्रॉल कशाने घेतोय? बँक ट्रान्सफरने घेतोय. काय इश्यू आहे का? कसलाही इश्यू नाही, अजिबात येत नाही. मग बाबा क्रिप्टोचा मी विषयच का काढला? बघा, काही लोक आहेत जी लाख रुपये 2 लाख रुपये ट्रेड करतात, त्यांना युपीआयने करायला काही इश्यू नाही. तुम्ही ब्रोकर करून विड्रॉल घेतलं ना युपीआयनं, 99.9% चान्स मध्ये तुमच्या अकाउंटला काहीही होत नाही, बँक अकाउंटला काहीही इश्यू येत नाही. कारण ते जे मर्चंट असतात ते व्हेरीफाईड असतात, चांगले असतात, त्यांचा मनी पण जेन्युइन असतोय, त्याच्यामुळे तिथं इश्यू येत नाही अजिबात. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जी लोक लाख रुपये 2 लाख रुपये ट्रान्झॅक्शन करतात युपीआय बँक ट्रान्सफर, काही घाबरायचं काम नाही. बिनधास्त राहा, नो टेन्शन राहा. ह्याच्यापेक्षा थोड्या दिवसानंतर तुमचा फंड वाढला तर तुम्ही काय करायचं आहे? बघा, अशा सिच्युएशन मध्ये काय करतात, आपल्याला क्रिप्टो करन्सी बाय करायची असते. ओके. क्रिप्टो करन्सी तुमच्याकडं, समजा तुम्ही आता क्रिप्टो करन्सी म्हणजे काय? बघा, आपला जो डॉलर आहे ज्याला काय म्हणतो आपण? USD, त्याला म्हणायचं डॉलर. USDT, डॉलर आणि थेटर USDT काय म्हणायचं? USDT ही झाली काय? क्रिप्टो. त्याला काय म्हणायचं? क्रिप्टो. USDT ला काय म्हणायचं? क्रिप्टो. आपल्याला काय करावं लागतं? USDT घ्यावी लागते. USDT म्हणजे क्रिप्टो घ्यावी लागते आपल्याला, आणि क्रिप्टो थ्रू आपण डिपॉझिट करतो. जसं आपल्या नॉर्मल डॉलरचा रेट काय येतो? 83-84. तसं USDTचा रेट हा 88 ते 92च्या आसपास रेंजमध्ये राहतो. जे कोणी सेल करते त्याच्यावरती तो रेट डिपेंड आहे. बरं बाबा, तुम्हाला आता क्रिप्टो घ्यायची तर तुम्ही कुठून घेऊ शकता? पहिली गोष्ट, तुम्ही घेऊ शकता आपलं जे लिगल ऍप आहे, जसं CoinDesk आहे, ह्याच्यावरून तुम्ही बाय करू शकता. WazirX आहे, ह्याच्यावरून बाय करू शकता तुम्ही इझिली. किंवा तुम्हाला डायरेक्टली माझ्याकडून पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडून सुद्धा बाय करू शकता. फक्त अमाऊंट चांगली पाहिजे बघा. $10-20 साठी मी तर काय खेळत बसणार नाहीये बाबांनो.
तुमची अमाऊंट चांगली $500 पुढे असेल तर मी तिथं तुम्हाला USDT प्रोव्हाइड करू शकतो इझिली. इथं 30% टॅक्सचा बिक्सचा काही इश्यू येत नाही, कारण तुम्ही डायरेक्टली माझ्या थ्रू घेताय म्हणल्यावरती तर टॅक्सचा काही इश्यू नाहीये. ओके, आता बघा इथपर्यंत तुम्हाला समज असेल USDT घ्यायची कुठून ही तर कळली, कशी घ्यायची, काय घ्यायची, त्याचं काय टेन्शन आहे. ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे असतील त्यावेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. आता बघा इथे येतो ट्रस्टचा मेन इश्यू. बघा ट्रस्टचा इश्यू कसा येतो तुम्हाला सांगतो मी. जर तुम्ही माझ्यावर जर ट्रस्ट करत असाल तर काय होतं, समजा तुम्हाला पाहिजेत $500, $500 पाहिजेत तुम्हाला, ₹90 रेट चालू आहे. सपोज करा ₹90 रेट चालू आहे, तर 500 गुणिले 90 किती आलं, 500 मल्टिप्लाय बाय 90 केल्यावरती येतं ₹45,000. बरोबर. मग तुम्हाला किती रुपयाचे USDT पाहिजेत, ₹45,000 तुम्हाला USDT पाहिजेत. मग तुम्ही काय करणार, 45,000 मला पे करणार आणि मग मी तुम्हाला USDT सेंड करणार. असं असतं तुम्हाला सांगतो. पण तुम्ही कशाला घाबरणार, मग तुम्ही घाबरणार कशाला, तुम्ही मला 45,000 पाठवले आणि त्या बदल्यात जर मी तुम्हाला 500 USDT दिल्याच नाहीत तर हा येतो इथं ट्रस्टचा इश्यू. मग दुसरं काय सिच्युएशन करू शकतो आपण, मी तुम्हाला $500 सेंड करणार आणि तुम्ही त्या बदल्यात मला 45,000 देणार. आणि समजा मी $500 तुम्हाला सेंड केला आणि तुम्ही मला $45,000 पाठवलेच नाही तर इथं काय येतो, ट्रस्टचा इश्यू. ओके, आता तुम्ही ट्रस्ट करत असाल तर तुम्ही अगोदर 45,000 पाठवणार आहे मला, बरोबर. मग मी तुम्हाला $500 सेंड करणार आहे. तर असा व्यवहार चालतो. मी तर $500 तुम्हाला डायरेक्टली सेंड करू शकत नाही, कारण आपली ऑडियन्स किती आहे, कोण कसं आहे मला तर काही माहित नाहीये. त्यामुळे तुम्ही काय करणार, तुम्ही मला सेंड करणार, त्या बदल्यात मी तुम्हाला डॉलर सेंड करणार. तर डॉलर मी कुठं सेंड करतो, त्यासाठी असते क्रिप्टो वॉलेट. त्याला काय म्हणायचं, बायबिट असेल, बायनान्स असेल, हे असतात क्रिप्टो वॉलेट. मी याच्यावरती ते सेंड करून देतो. मग त्याच्या थ्रू तुम्ही डिपॉझिट डायरेक्टली एक्सएनएस ला करू शकता, XM ला करू शकता. नंतर आता तुम्हाला विड्रॉल करायचा आहे, तुम्ही काय करणार, XNS किंवा XM मधून क्रिप्टो थ्रू विड्रॉल घेणार. तुम्ही कुठे घेणार, तुमच्या बायनान्स किंवा बायबिटच्या वॉलेटला विड्रॉल घेणार. मग तुमच्या वॉलेटला आले, समजा तुम्ही $500 वरती $500 प्रॉफिट केला, तर किती आलं बाबा, मग $1,000 तुमच्याकडे आले, USDT आले तुमच्याकडे. काय आले, USDT. तुम्ही काय करणार, USDT मला ते 1,000 सेंड करणार, त्याबद्दल मी तुम्हाला काय देणार, INR प्रोव्हाइड करणार. हे अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन चालतं. माझ्या जागी म्हणजे दुसरं कोणी असू शकतं, मी काय माझा धंदा नाहीये, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. मी आपलं ज्यांना कोणाला हेल्प पाहिजे त्यांच्यासाठी सांगतो. आता ह्याच्यामध्ये दुसरा काय इश्यू येतो तुम्हाला सांगतो, तुमची जी INR पेमेंट आहेत त्याच्यात बरेच लोक खूप फ्रॉड असतात बघा. तुम्हाला सांगतो INR पेमेंट देणार म्हणून व्यक्ती फ्रॉड असतात. त्यामुळे आम्ही बँक अकाउंट आमच्या कधीच पेमेंट घेत नाही, कधी म्हणजे कधीही बँक अकाउंटला पेमेंट घेत नाही. आम्ही बऱ्यापैकी जे ट्रान्झॅक्शन आहेत ते सगळे कॅशमध्येच करतो. ही गोष्ट पण तुम्हाला माहित पाहिजे. ओके, मग ज्यांना बाबा मोठ्या अमाऊंटवरती पाहिजे असेल तर त्यांनी कॅशचे व्यवहार पण इझिली करू शकता. आपल्या लोकेशन आहेत खूप चांगल्या पुणे, पंढरपूर अशा लोकेशनला आपण व्यवहार इझिली करू शकतो. आता बघा, तुम्ही जे घाबरला होता बाबा की बँक अकाउंट फ्रीज होतं, काय होतं, काही होत नाही. मी फक्त सेफ्टीसाठी कोणाला सांगत होतो. जसं आम्ही सुरुवातीला मार्केटमध्ये आलो, बऱ्यापैकी पैसे लॉस केले. त्यानंतर ज्यावेळेस प्रॉफिट झाला त्यावेळेस आम्ही विड्रॉल घेतली क्रिप्टो थ्रू विड्रॉल आले आमच्याकडं. त्यानंतर आम्ही काय केलं, क्रिप्टो म्हणजे त्याचे प्लॅटफॉर्म आहेत बायनान्स, बायबिटवरती, तिथं P2P ट्रेडिंग असते. P2P म्हणजे काय, पर्सन टू पर्सन. जसं मी सांगितलं तुम्हाला पैसे सेंड करायचे, डॉलर सेंड करायचा, ते झालं P2P ट्रेडिंग. मग तिथं प्लॅटफॉर्मवरती P2P ला आम्ही गेलो. P2P ला गेल्यानंतर आम्हाला तिथं काय दिसलं बाबा, हा रेट दिसतो ₹90, हा 91, हा 92, 95 असा रेट दिसतो. त्यातला आम्ही एक रेट सिलेक्ट केला, त्याच्यावरून गेलो, ट्रान्झॅक्शन झालं, पैसे आले आमच्या अकाउंटला, डॉलर सेंड केले आम्ही आणि दुसऱ्या दिवशी बँक अकाउंट फ्रीज झालं. कशामुळं, तर बाबांनो त्या माणसाला जो पैसा पाठवलेला आहे तो त्यानं इलिगल कामातून किंवा काहीतरी फ्रॉड करून घेतलेला कोणाकडून तरी असतो. मग ते बँक बरोबर ट्रेस करते ट्रान्झॅक्शन आणि समोरच्याचं बँक अकाउंट फ्रीज करते. माझ्या अकाउंटला मी ज्याच्या अकाउंटला पैसे सेंड केले होते त्याचं सुद्धा बँक अकाउंट या सिच्युएशन मध्ये फ्रीज होतं. काही शानी, मला वाटतं त्या व्हिडिओला जवळजवळ 300च्या वरती कमेंट आहेत. आम्ही 3 वर्ष झालं करतोय, आम्हाला झालंच नाही, काय झालं. अरे तुमचं झालं नाही, ठीक आहे, तुम्ही लय लकी लागला, पण आमचे झाले म्हणल्यावर कोणाचं ना कोणाचं होऊ शकतं ना. मग या सेफ्टीतून बाहेर निघण्यासाठी ती रील काढली होती. बाबांनो जाऊन P2P तिथं ट्रान्झॅक्शन करू नका. मला सांगा, 100 अकाउंट आहेत, सपोज करा 100 बँक अकाउंट आहेत, त्यातले 99 लोकांचे अकाउंट फ्रीज झाले नाहीत आणि एकाचं अकाउंट फ्रीज, सपोज करा 99चे अकाउंट फ्रीज झालं आणि एकाचं फ्रीज झालं, तरी सुद्धा फ्रीज होतच असंच म्हणायचं असतं. कारण तो 1% चान्स आहे फ्रीज होण्याचा. तो चान्स बरोबर आपलं नशीब फाटक असतं आणि ते आपल्यापाशीच येऊन पडतो. त्याच्यामुळं जर समजा 100% प्रॉबिलिटी असते की अकाउंट फ्रीजच होत नाही अशी प्रॉबिलिटी असते तर ते व्हिडिओ बनवला पण नसता जिंदगीत. काही लोकांनी लय भारी काय दोघं चौघं शिवाय टाकतील. अरे तुम्ही एवढा शाना झाला का, झालं नाही अकाउंट फ्रीज म्हणजे चांगली गोष्ट आहे, मग त्याच्यात काही शिवाय देण्यासारखी काही गोष्ट आहे का बाबांनो.
काहीतरी मेंदूचा थोडासा चांगला यूज करायचा असतो. कोणीतरी अवेअरनेस म्हणून नेहमी व्हिडिओ काढला जातो की बाबा नो तुमचं काय अकाउंट फ्रीज होऊ नये, कुणाचा 1 रुपया लॉस होऊ नये, असं आम्हाला पण वाटतं. कारण तुमचा लॉस झालाय, तुम्ही माझ्याकडे येणार आहे, माझ्याकडे आलं मला मेसेज करणार आहे सारखं सारखं, एकदा दोनदा पाचदा दादा, मग मी पण इरिटेट होऊन जाणार आहे. मग या गोष्टी होऊ नयेत म्हणून तुमच्यासाठी असे व्हिडिओ बनवले जातात. त्याच्यामुळं काय करायचं, बायनान्स बायबिट वरती कधी सुद्धा P2P ट्रेडिंग करायची नाही. तुम्हाला वाटतं छोट्या अमाऊंट वरती करतो, छोट्या अमाऊंट वरती तिथं ना खूप सारे, तुम्हाला सांगतो रियालिटी सांगतो, तिथं खूप सारे सेलर असतात. त्याच्यातले जे थोडेसे असे टेररिस्ट टाईप मध्ये नावं येतात. आता मी बोलणार नाही, उगाच जाती धर्माचा विषय होऊन जाईल सगळा. मग तिथं थोडेसे असे नावं येतात, त्याच्यावरून समजून जातं की बाबा ह्याचं पेमेंट फ्रॉड असू शकतं. मग मी त्याच्यानंतर काय एक टेक्निक केली होती की जी आपल्यासारखे असे जे नॉर्मल आडनाव दिसत आहेत, सरनेम जे आहेत, नाव जे आहे ते आपल्यासारखं जे वाटतंय ते बघायचो आणि त्यांना सेल करायचो. बरेच दिवस ते पण चांगलं वर्किंग झालं. त्यातलं पण एकानं गोळ केला आणि मग दुसऱ्या वेळेस पण अकाउंट फ्रीज झालं, म्हणून ती पण गोष्ट सोडून दिली. म्हणजे असं आहे की त्याच्यातलं बऱ्यापैकी जे खाली खाली बघितलं रेट थोडासा कमी आणि चांगली नावं असणारे लोक आहेत ना, त्यांच्याकडून पेमेंट घेतलं तर एवढा काही इश्यू येत नाही. तरी पण बाबांनो, आपण का बिनकामी रिस्क घ्यायची? काय होतं तुम्हाला सांगतो, आपण कमवतो ₹1,00,000 आणि जाताना जातात ₹5,00,000. म्हणजे कसं, उदाहरण सांगतो तुम्हाला, जेवढं बँक अकाउंटला तेवढे सगळे पैसे फ्रीज होतात, मग तिथं घंटा काय करायला येत नाही आपल्याला, असा विषय होऊन जातो. म्हणून थोडंसं सेफ्टीसाठी सांगतो. आता परत मुद्दा तोच, घाबरायचं काही कारण आहे का? अजिबात काहीही घाबरायचं कारण नाहीये. सिंपली आपल्याला काय करायचं बघा, एकदम शुद्ध सांगतो तुम्हाला, क्लिअर कट सांगतो शेवटच्या 2 मिनिटांमध्ये फक्त. आपल्याला करायचं काय बाबांनो, तुम्ही जर ब्रोकरमध्ये एक्सएम मध्ये ट्रेडिंग करतायत तर तुम्ही युपीआय डिपॉझिट करा, बँक ट्रान्सफरनं विड्रॉल घ्या, काही सुद्धा इश्यू येत नाही. ओके, जवळजवळ एक 2 लाख रुपयेपर्यंत तुम्ही इझिली विड्रॉल INR घेऊ शकता, तिथं काही होत नाही. 2 लाखापर्यंत ठीक आहे. तिथून पुढच्याला इश्यू काय येतो सांगतो मी, 2 लाखापेक्षा तर एवढी मोठी अमाऊंट येते तुमच्या बँक अकाउंटला, तर येते कुठून? तिथं पण इन्कम सोर्सचा विषय येतो ना, मग ते बँक थोडंसं ट्रान्झॅक्शन ट्रेस करत असते, त्याच्यामुळे थोडासा इश्यू यायला चान्स आहे. ओके, मग त्याच्यामुळे तुम्ही छोट्या अमाऊंटवरती INR डिपॉझिट करू शकता, काहीही प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेस फॉर्म मोठा होईल त्यावेळेस क्रिप्टोनं तुम्हाला डिपॉझिट विड्रॉल करायची आहे, ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि अजून एक सेफ्टी मेजर मी काय सांगितलं तुम्हाला, बँक अकाउंट जे यूज करताय, नॉर्मल तुमचं जे सेव्हिंग आहे काय करतात ते एक वेगळं ठेवा आणि फॉरेक्सचे डिपॉझिट विड्रॉल करण्यासाठी एक बँक अकाउंट वेगळं ठेवा. ओके, तर एक सेफ्टी मेजर आहे बघा. जरी काही झालं भविष्यामध्ये तर तुम्हाला सांगतो मी, गव्हर्नमेंट काय करणार आहे, जास्तीत जास्त काय करू शकते गव्हर्नमेंट, बँक अकाउंट फ्रीज करेल. सगळ्याला जेलमध्ये टाकायला एवढा रिकामे सुद्धा नाही जेल, माहितीये का. मग त्याच्यामुळे काय सांगतो मी की जास्तीत जास्त बँक अकाउंट फ्रीज होणार आहेत आपले. बँक अकाउंट जर भविष्यात सांगतो खूप एकदम कोणतरी फालतूपणा केला ह्यांनी तर बँक अकाउंट फ्रीज होतील. जास्तीत जास्त काय होईल, तर पैसे थोडेफार राहतील, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. म्हणून सेफ्टी सांगतो, बाकीचे पैसे तर सेफ राहतील ना. बाकी जो खर्च करायचा त्या बँक अकाउंट मधून द्यायचे ढकलून, याला दे त्याला दे, काय इश्यू नाहीये. ठीक आहे, तर घाबरून कोणीही जायचं नाहीये, बिनधास्त ट्रेड करा, नो प्रॉब्लेम, काही इश्यू नाहीये. बाकी काही डाऊट प्रॉब्लेम असतील बिनधास्त तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता, इंस्टाग्राम वरती मेसेज करू शकता. अजून बघा, कोर्स जे आहेत ते सगळे काही फ्री आहेत. एक लाईव्ह बॅचचं पण प्लॅन करेन मी डिसेंबर मध्ये झालं तर. ओके, त्यानंतर जानेवारी 1 पासून तुम्हाला सगळ्यांना मस्तपैकी ट्रेड मारता आले पाहिजेत. ओके, अशी प्रॅक्टिस तुम्ही या डिसेंबर महिन्यामध्ये करायची आहे. व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून छान कमेंट करा, अजून काय सब्जेक्ट वरती व्हिडिओ पाहिजे ते पण सांगा. मी थोडंसं लिहून ठेवतोय बाबा की काय व्हिडिओ बनवायचे आपल्याला. ओके, तर मस्तपैकी छानशी कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांजवळ, थोडीशी अवेअरनेस राहू द्या. ज्यांना कोणाला वाटतं की बाबा काहीतरी चुकीचं सांगितलं, तुमचं नॉलेज तुमच्या खिशात ठेवा, ते कमेंट बॉक्समध्ये पाजळायची काही सुद्धा गरज नाही. कारण मी बोलताना जे मी एक्सपिरियन्स केल्या आहेत गोष्टी मी त्याच फक्त सांगतो, असं नाही की कोणाला तर ऐकून कोण तर म्हणलं म्हणून काय सांगा, असं अजिबात नाही. मी ज्या गोष्टी सांगतो त्या मी स्वतः एक्सपिरियन्स केलेल्या आहेत आणि त्या गोष्टीतून तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा, कोणाचा लॉस होऊ नये, फायदा राहिला लांब, कोणाचा लॉस होऊ नये, 4 पैसे कुठेही जाऊ नये, म्हणून मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत असतोय. ठीक आहे, अजून काय व्हिडिओ पाहिजेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या मित्रांना वगैरे सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण भरपूर सारी माहिती होऊन जाईल. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.